रक्षणाची दृश्य आपण पाहतोय ही दिल्लीतली दृश्य आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल हे तिहाड जेलमधून निघालेले आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर दिलासा मिळालेला आहे। आपण पाहिलं आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केलेला आहे आणि त्यानंतर ते आता तिहाड जेलमधून बाहेर पडलेत। 1 जूनपर्यंत केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। 2 जूनला त्यांना पुन्हा सरेंडर व्हावं लागणार आहे। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांना ईडीने अटक केली होती आणि आता तब्बल 50 दिवसानंतर केजरीवालांना दिलासा मिळालाय। तर थेट दृश्य आपण पाहतोय, तिहाड जेलच्या बाहेरची ही दृश्य आहेत। मुख्यमंत्री केजरीवाल हे तिहाड जेलच्या बाहेर पडलेले आहेत। तर केजरीवाल यांना आज दिलासा मिळालाय। या काळामध्ये केजरीवालांनी केस संदर्भात कोणतेही भाष्य करू नये असे निर्देश देखील सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलेले आहेत। तर तिहाड जेलमधून केजरीवाल हे घराकडे त्यांच्या रवाना झालेले आहेत आणि आपण पाहिलं की केस संदर्भात कोणतेही भाष्य करू नये असं सुप्रीम कोर्टाने त्यांना बजावलेलं आहे। त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारचा संवाद हा माध्यमांशी साधलेला नाही आहे आणि तिहाड जेलच्या बाहेर पडून ते थेट आपल्या घराकडे रवाना झालेले आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या तोंडावर दिलासा मिळालाय असं म्हणायला हरकत नाही, कारण सुप्रीम कोर्टाने केजरीवालांना अंतरिम जामीन मंजूर केलाय। 1 जूनपर्यंत केजरीवालांना अंतरिम जामीन हा मंजूर करण्यात आलाय। तर तिहाड जेलच्या बाहेरची दृश्य आपण पाहतोय। काही वेळापूर्वी केजरीवाल हे तिहाड जेलच्या बाहेर पडले होते आणि त्यानंतर आता ते त्यांच्या घरी रवाना झालेले आहेत। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणी केजरीवालांना ईडीने अटक केली होती आणि आता तब्बल 50 दिवसानंतर केजरीवालांना दिलासा मिळालाय। या काळामध्ये केजरीवालांनी केस संदर्भात कोणतेही भाष्य करू नये अशा सूचना आणि असे निर्देश सुप्रीम कोर्टाने त्यांना दिले आहेत। तर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यांच्या घराकडे रवाना झालेले आहेत। गेल्या 50 दिवसांपासून ते कोठडीत होते आणि आता अखेर त्यांना काहीसा दिलासा मिळालेला आहे। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी राम राजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राम, आपण पाहतोय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीच्या या तोंडावरती दिलासा मिळालेला आहे आणि आता ते तिहाड जेलमधून घराकडे रवाना झाल्याची देखील अपडेट समोर येते। काय अधिक माहिती? तिहाड जेलमधून बिलकुल आता बाहेर पडलेले आहेत अरविंद केजरीवाल आणि पांढऱ्या गाडीतून जाताना आपल्याला ते दिसून येत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी सुद्धा आहेत आणि गाड्यांचा ताफा सुद्धा आहे। आणि तिहाड जेलमधून आज दुपारी कोर्टाने जेव्हा ऑर्डर दिलेला आहे किंवा निकाल दिलेला आहे आणि काही दिवसासाठी म्हणजेच की 1 जूनपर्यंत त्यांना जामीन दिलेला आहे। त्यानंतर मात्र आज संध्याकाळी ती संपूर्ण प्रोसिजर होती, ती प्रोसिजर पूर्ण केलेली आहे आणि केजरीवाल आता घराच्या बाहेर, आता तुरुंगाच्या बाहेर पडलेले आहेत आणि ते आपल्या घरी जाणार आहेत आणि त्यानंतर कदाचित त्यांचे जे खासगी जे डॉक्टर आहेत ते डॉक्टर येऊन पुन्हा एकदा चेकअप करणार असल्याची माहिती आपल्याला मिळते।